तर आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तुरीच्या दाण्याचं वाटण. हे कसं करायचं आणि कशावर करायचं आपण बघूया. आज आपण स्पेशल चुलीवरचं आळण नाही करणार आहे. आपण आळणाच्या अगोदरची जी प्रोसेस असते ते करणार आहे आणि त्याला वाटण असे म्हणतात. तुम्ही चटणीसुद्धा म्हणू शकता. ही तुरी आहे. आज शेतामध्ये हिवाळ्यामध्ये मस्त दाणे निघतात याचे छान, आणि यामध्ये खूप प्रोटीन असतं आणि हे आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचं याची पद्धती करून खाऊ शकतो. जसं आपण याचं आळण करू शकतो, हराभरा कबाब करू शकतो. आज आपण बघूया चुलीवरचं वाटण. प्रथम तुम्ही दाणे आहे ते 2-3 पाण्याने धुवून घ्या. मी हे 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहे. या दाण्यांना घेऊन यामध्ये आपल्याला 2-3 मिरच्या, 4 मिरच्या, थोडासा सांबार, 2-3 लसणाच्या कळ्या असं घेऊन आपल्याला याचा वाटण करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. तर कुटून घेऊया. बिलकुल गावरान पद्धतीनेच आपल्याला हे करायचं आहे चुलीवरचं. बस या पद्धतीने आपल्याला थोडे थोडे दाणे घेऊन त्यामध्ये लसणाच्या कळ्या टाकून, सांबार टाकून याचं अर्धवट असं दरदरा म्हटलं जातं तसं तुम्हाला ते वाटण करून घ्यायचं आहे. थोड्या थोड्या दाण्यामध्ये 1 मिरची, 2 कळ्या लसणाच्या आणि थोडासा सांबार घेऊन त्याचं तुम्ही वाटण करून घ्या. आणि हे वाटण एकदम मुलायम नसायला हवं, थोडंसं दरदरा असायला हवं. आपण समोर जाऊया. हे असं वाटण जेव्हा होते यानंतर मी हे वाटण करून घेतलेलं आहे. हे बघा, हे असं तुम्हाला हे वाटण करून घ्यायचं आहे. एकदम तुम्हाला हे बारीक करायचं नाही आहे. या पद्धतीचं तुम्हाला वाटण करून घ्यायचं आहे. हे आपलं मिश्रण भाजीसाठी तयार आहे. यामध्ये लागणारं जे साहित्य आहे ते बघूया. तर आज आपण घेऊया या वाटणला लागणारे साहित्य: कांदा, बारीक कोथिंबीर, लसण अद्रकाची पेस्ट करून घेतलेली आहे आपण. त्यासोबतच 2 टमाटरचे काप पण, चवीला मीठ, तिखट, हळद, जिरं, मोहरी तडक्यासाठी आणि तेल. आज आपण ह्या चुलीवरचं आळण करणार आहोत. आळण आपण पहिल्यांदा वाटण पाहणार आहोत आणि नंतर आपण आळणाची प्रोसेस पाहणार आहोत. तर आज आपण चुलीवरचं वाटण कसं करते ते बघूया. कढई आता तापलेली आहे. यामध्ये आपण तेल घालूया. तेल तपलेलं आहे. जिऱ्याचे दाणे टाकते. त्यामध्ये 1 चम्मच जिऱ्याचे दाणे टाका. थोडीशी मोहरी, मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण कांदा घालूया. मस्त कढई तापलेली आहे आणि चुलीवरचं वाटण मजेदार. कांद्याला परतून घेऊया. कांदा लवकर तेलामध्ये होण्यासाठी आपण त्यात मीठ घालूया. साधारणतः
2 चमचे मीठ लागतील आपल्याला. 1 ते तुमच्या वाटणानुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. मिठामुळे कांदा लवकर गळतो. थोडासा कांदा झाल्यानंतर हलकासा सोनेरी परत झाली की त्यामध्ये लसूण अद्रकाचं वाटण टाकू. थोडंसं अजून परतून घेऊया. आता यात लसूण अद्रकाची आपण पेस्ट घालूया आणि परतून घेऊया. यामध्ये हळद घालूया आणि साधारणतः 2 चमचे तिखट. परतून घेऊया. सतत ढवळत राहायचं, नाहीतर तिखट जळून जातं. थोडंसं परतवलं की त्यानंतर मग आपण त्यामध्ये टमाटर घालूया. थोडासा सांबार त्यात टाकू. त्यामध्ये सारणाला चव येतं. सांबार तेलामध्ये झाल्यामुळे त्याला फ्लेवर येतं. पुन्हा ढवळून घेऊया. मस्त झणझणीत वाटण चुलीवरचं. पुन्हा एकदा परतून घेऊन त्यामध्ये आता तुरीचे जे आपण वाटण करून घेतले होते ते वाटण थोडे थोडे करून त्यात आपण मिक्स करू. मस्त हे पूर्ण वाटण तयार झालेलं आहे. आता आपण याला भांड्यामध्ये काढून घेऊया. झणझणी मस्त असं चुलीवरचं वाटण तयार आहे. मस्त गरम गरम चुलीवरच्या पोळ्यांसोबत तुम्ही याचा आस्वाद घ्या. धन्यवाद. बाय.